कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर त्या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्याकरिता कार्यक्रमाला अध्यक्ष आहे 2021 मध्ये जेव्हा कोरोनाचा सेकंड लॉकडाऊनचा टाइम होता त्यावेळेस सेकंड लॉकडाऊनमध्ये आपल्या जिमची ओपनिंग झालेली आहे 5 मार्च 2021ला. त्यानंतर 5 मार्च 2021मध्ये ओपन केल्यानंतर मला सुरुवातीला बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. त्या सर्व अडचणीच्या काळामध्ये लातूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आदरणीय बालभाऊ रेड्डी यांनी आम्हाला प्रत्येक अडीअडचणीमध्ये नेहमी सपोर्ट केला आहे. चांगल्या गोष्टीसाठी, व्यायामासाठी, त्या सगळ्या बाबतीत त्यांचा नेहमी आम्हाला सपोर्ट असतो. त्यानंतर आमच्या वडिलांचे मित्र माननीय भारतभाऊ रेड्डी शिवसेना जिल्हा उपप्रमुख त्यांचीही आम्हाला नेहमी साथ भेटलेली आहे. त्यांची साथ आम्हाला नेहमी अशीच राहावी मी आशा बाळगतो. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी इथे आभार व्यक्त करतो. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. बाकी आजचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश हा होता की आपल्याकडील सर्व इक्विपमेंट्स हे जिल्हा लेवलचे आपण आणलेले आहेत. त्यानंतर आपल्याला कमीत कमी फीसमध्ये मुलांना कसं अधिक उपकरणे व्यायामासाठी भेटतील हा माझा प्रयत्न राहील. इथून पुढे आपल्याकडे जे काय भेटेल तुम्हाला ते सर्व हे जिल्हा लेवलची मशिनरी वापरायला भेटतील. बाकी तुम्हाला ट्रेनिंग ही नेक्स्ट लेवलची भेटेल. बाकी धन्यवाद. मी परत एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. खरंच सांगायची अशी गोष्ट चांगली आहे कारण मी अजय सरला 6-7 वर्षापासून ओळखतो. कारण मी जिमला असताना भगीरथी मित्र तिथे पण शिकवायला ट्रेनर नव्हते. पण त्या काळानंतर त्याची अशी इच्छा झाली बा आपली स्वतःची जिम असावी. ती कशी का असणार, छोटी का असणार, कशी का असणार, पण एखाद्या शेतकऱ्याचं मुलगा जर अशी जिम टाकू शकतं त्या शिकण्यासारखं खूप काही चांगलं आहे. कारण गरिबीतून मुलगा आलेला आहे, कुठल्या कंडिशनमधून आला ते बालूभाऊ तर सगळ्या गोष्टी माहिती आहे. कारण की बालूभाऊची जागा आहे आणि अशा जिमचं व्हेंटिलेशन अहमदपूर शहरामध्ये कुठंच नाही. बालूभाऊ ज्याच्यामध्ये पैसा असेल त्याच्याकडे खूप असेल पण गरिबीतून मुलगा येणार आणि असं स्टँड होणार आणि असं इन्स्ट्रुमेंट आणणार त्यांनी जेणेकरून युवा पिढीसाठी कमी पैशामध्ये चांगलं प्रशिक्षण मिळणार आहे. आणि ह्याच पहिली तर एकच रूम होती. आता बालूभाऊच्या आशोधामुळे दुसरी पण हॉल भेटलेला आहे. आमची अपेक्षा आहे की बा अजय सरांचं आणखीन लातूर लेवलच्या ठिकाणसारखं काम इथं अहमदपूरला व्हावं आणि येईलच्या पुढच्या वर्षी बॉडी बिल्डरचा एक कार्यक्रम ठेवावे माझी अशी अपेक्षा आहे. कारण की अहमदपूर शहरामध्ये आतापर्यंत कोणी काही जिम लेवलचा कार्यक्रम कोणी घेतलेला नाही. घेतले असतील त्यांनी घेतले असतील पण गरीबातला मुलगा एक अजय त्यांचं प्रॉपर गाव तर गोळका आहे पण आता राहतात त्यांनी गोट्यात आणलेला आणि ह्यांचे वडील गरिबीतून वर आल्यामुळं मुलांना संस्कार चांगला आहे. कुठलं व्यसन नाही, कुठला काही टाइमपास करत नाही, काही नाही. फक्त एकच फोकस आहे शरीरसृष्टी मेन प्रॉपर्टी. आजकाल युवा पिढीमध्ये काय दारू पिणार, मटका खाणार, कुठं गुटखा खेळणार, दारू पिऊन व्यसनारी मरतात. त्याच्यामुळे मुलांच्या शरीरासाठी परिश्रम घेण्यासाठी एक बार अजय फिटनेस क्लबला युवा पिढीच्या माध्यमातून असं मेसेज जावं माझी इच्छा आहे किंवा एक बार तर अजय फिटनेसला भेट द्यावी. त्यांच्याकडून शिकण्याची ट्रेनिंग कशी आहे काही नाही सगळं समजून घ्यावं. काही काही ठिकाणी बिल्डर लोक असतात, प्रोटीन खातात, हे खा मसल बनवून, हे मसल बनवून लिव्हरला प्रॉब्लेम होऊ शकतं. असे खूपच सध्या ऑनलाईन प्रोडक्ट चालू आहेत. त्याच्यापेक्षा न घेता मी तर मानतो कारण मी 7 वर्षापासून जिम करतो. माझा पार्टनर वगैरे तर माझे मोठे बंधू आहे सुनील भाऊ, ह्याच्या इथं बरंच फरक पडलेला आहे. आम्ही रोज सकाळी 5 ते 6 फक्त पोटाचा व्यायाम करतो, बाकीचं मग आम्हाला अजय सर सांगतात. आणि असा विषय मला संकल्प होता अजय सर म्हणलं तुम्ही जुने इन्स्ट्रुमेंट होण्यापेक्षा सध्याच्या पिढीमध्ये कॉम्पिटिशन खूप झालेलं आहे तर आपली बी कला तुम्ही दाखवा ना. किती दिवस तेच इन्स्ट्रुमेंट ठेवायचं, तेच करायचं, पुढे जायचं म्हणून स्पर्धामध्ये उतरावं लागतं आपल्याला. हे पहिल्यासारखाचा काळ गेलेला आहे सध्या युवा पिढीमध्ये. आणि मी एवढं सांगतो बालूभाऊ तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी ह्याच तारखेला माझी अपेक्षा आहे की बा भाऊ तर नगरसेवक फिक्स आहे तुमचा मुलगा, त्यांच्या मार्फत एक आपण बॉडी बिल्डरचा अहमदपूर तालुक्यामध्ये कार्यक्रम घेऊ. आजूबाजू तालुक्यातले जेवढे बिल्डर असतील त्यांच्या मार्फत त्यांची सर्वसृष्टी काय ते आपण बघू.
का घ्यायचं? कारण युवा पिढीमध्ये एक उत्सुकता निर्माण होते, व्यसनाहारी कोणी जात नाही, जिममुळे आपले कंबरला प्रॉब्लेम येत नाही. आजकाल युवा पिढीमध्ये बघा 35 मध्ये काय फळ, 30 मध्ये अटॅक गेला. कशामुळं? दारू पिणार, गांजा पिणार, कुठला नशा करणार, हे व्यसनी जाऊ नये. त्याचा संदेश आमचा एकच सांगायचा आहे. गायकवाड साहेब, अजय क्लबला मी 2 वर्ष झालं जिम करत आहे. माणसा स्ट्रगल एवढं आहे, सकाळी 5ला येतो, इथं झोपतो, इथंच राहतो, घर तर बाजूला फक्त जेवण करतो. एकच फोकस आहे, बा माझी जिम कशाला, व्यवसायामध्ये कसं पुढे जावं आणि मुलाला शिक्षण कसं द्यावं. गरीबीतून मुलगा आला आहे. माझी विनंती आहे की बा अहमदपूरमध्ये सगळे युवा पिढीने अजय फिटनेस क्लबला एक बार भेट द्यावी. भेट दिल्यानंतर एक बार चर्चा करावी. अजय सर, माझं शरीर असं आहे, मी कसं बनवू. कुठलं औषध घ्यायची गरज नाही, कुठलं प्रोटीन घ्यायची गरज नाही. आणि आजकाल प्रोटीन बॉडीत आपण काही लेवल राहत नाही, पण किडनीला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण की मी तर 2 वर्ष झालं अजय सरांकडे जिम लावलेला आहे. माझा तर फरक तुम्हाला माहिती आहे सगळ्या लोकांना, आणि आमचे पार्टनर लोक सगळे भोय देतात. सांगायचं एकच पर्याय किंवा आजच्या घडीला इन्स्ट्रुमेंट नवीन आले आहेत. आणखीन 2-3 महिन्यामध्ये ट्रेडमिल मशीन आला आहे. दुसरे काय 2-3 दिवस मागून आहेत, पण ती ऑर्डर दिल्यामुळं थोडं 1 महिना लेट झालेला आहे. काय बनवण्यामध्ये थोडा वेळ लागतो. आणि बालूभाऊ, तुमच्या आशीर्वादामुळं अजय एवढा स्ट्रॉंग झालेला आहे. अहमदपूरमध्ये कुणाच्या माया चालायला नाही गाडीत खेळायला, आपली एवढी अवकात आहे. मी एकच सांगतो बालूभाऊ, अजय म्हणजे माझा छोट्या भावासारखा आहे. अजयला तुम्ही सपोर्ट करत तर आमचं सगळे मित्रमंडळ सपोर्ट करणार आहे. आणि अहमदपूर शहरामधील जेवढे काही युवा पिढी असतील यांनी अजय फिटनेस क्लबवर भेट द्यावी. मी काय जास्त बोलणार नाही, बोलायला मला नाही येतं काही, पण माझ्या लेवलला मला काही बोलावं वाटतं. एवढं बोलतो थांबतो जे जाऊ. आज अहमदपूर या शहरामध्ये अजय फिटनेस क्लबची जी विस्तारता पाहिला तर पूर्वीपासून या क्षणाचा मी पहिला साक्षीदार राहिलेलो आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय बालभाऊ रेड्डी, आमच्याच पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय भारतभाऊ सांगलीकर, ज्यांच्याकडे पाहिले की मला जिमचं महत्व कळालं ते माझे मित्र आदरणीय माध्यमातून आपल्याला आता व्याख्यान कळालं की बा खरं जिमचं महत्व काय आहे, आहाराचं महत्व काय, व्यायामाचं महत्व काय. ते आदरणीय डॉक्टर माने साहेब, आमचे मित्र पापुलर टेलर, व्यंकट नलवाड, आता ज्यांचं आगमन झालं ते राकेशजी, आणि ते जमल्यानं माझ्या बंधू आणि भगिनींना. मला एक म्हणावंसं वाटतं की ज्यावेळेस मी पहिल्यांदा जिम मध्ये एका रूम मध्ये आलो होतो, विशेष करून अजयचा आणि आमचा संबंध हा ऋणानुबंधाचा संबंध आहे, फॅमिली संबंध आहे. वडिलापासून लहानपणापासून त्याला मी ओळखतो. एक छोटंसं रोपटं जिमच्या माध्यमातून या मुलांनी या ठिकाणी लावलं. आणि खरंच मला आणि बालभाऊला, भारतला म्हणा खूप आनंद आहे की तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या क्षेत्रामध्ये तरुण पोरांनी काम करायला हवं आहे ते क्षेत्र म्हणजे शरीराचं क्षेत्र आहे. संस्कृत भाषेमध्ये एक श्लोक आहे, आरोग्य निराम आहे. ज्याचं आरोग्य चांगले त्याला जीवनाला खरा अर्थ आहे. किती पैसा कमवला, कसा जगला हा महत्वाचा नाही. जीवनात जर आरोग्य चांगलं असेल तर आपण केलेल्या संपत्तीचा आपल्याला विनियोग करता येतो, उपभोग घेता येतो. पण आज या आधुनिक काळामध्ये आरोग्याच्या किती समस्या आहेत मी सांगण्याची आवश्यकता नाही. अहमदपूर तालुक्याचा जरी आपण प्रवास पाहिला किंवा जिल्हा पाहिला किंवा महानगर पाहिलं, या ठिकाणचा एकही असा मोठा दवाखाना रिकामा नाहीये ज्या ठिकाणी पेशंटला बेड सुद्धा मिळत नाही अवस्था आहे. लोकसंख्या तर भरमसाठ वाढायला लागलेली आहे. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ज्याचा आहार विहार आणि विचार आणि आरोग्य चांगलं असताना त्या माणसाला जीवनामध्ये काही कमी पडत नाही. हे मी सांगितलं नाही, असंख्य लोकांनी सांगितलेलं आहे. तरुणांचे आज हाल काय आहेत? 150 कोटीच्या वर लोकसंख्या गेली. आज भारत म्हणजे जगातला सर्वात तरुण देश आहे. या तरुणाईचे जर मला सांगा विनियोग जर चांगल्या पद्धतीने झाला तर भारताला विकसित राष्ट्र बनवण्यापासून कोणी वाचवणार पण नाही आणि त्याला कोणी रोखणार पण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आज वारंवार तरुणांना किंवा मुलांना सांगितलं व्यायाम कर. सोशल मीडियाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून किती तरुण मुलं वाया गेले आहेत मी सांगण्याची आवश्यकता नाही, ते मला लोक सांगतील. पण आज ही जिम पाहता मला एक मानसिक आनंद झाला की लोकांचं आरोग्य किंवा तरुणांचं आरोग्य जपण्यासाठी अजयने जी काबाड कष्ट केले आहेत ती लाखांनी लोक आहे. आणि पुन्हा एकदा संपूर्ण अहमदपुरातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मी एक आव्हान करतो की त्यांनी ताबडतोब या अजय फिटनेस क्लबचा एकतर सहवास घ्यावा.
या ठिकाणचा अनुभव घ्यावा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, श्रीरामे साहेबांना मी गेल्या वर्षी जवळपास 8-9 महिन्यापूर्वी पाहिलं होतं. जशी माझी आजची अवस्था आहे, समजा थोडी डेली पुढे आलेली आहे, त्यांच्यापेक्षा त्यांची जास्त अवस्था होती. त्यांना वारंवार म्हणलं ही फिटनेस काय, ही फिटनेस काय. त्यांनी पुढे शेतात सांगितलं, सर मी दररोज जिम करतो आणि आहाराचं नियमन मी केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून माझा शेप परिपूर्ण बांधेसूद घडलेला आहे. त्यांना पण मी म्हणलं साहेब पुन्हा मी येतो, पुन्हा येतो. माने साहेबांनी पण सांगितलं. पुनश्च एकदा आलेल्या संपूर्ण मान्यवरांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि अजयला पुन्हा एकदा मी आश्वस्त करू इच्छितो की सगळेच विद्यार्थी, सगळेच तरुण अहमदपूरचे आपल्या जिमचा खरंच विनियोग घेतील, उपभोग घेतील. आणि पुन्हा एकदा तुझ्या माध्यमातून अहमदपूरकरांचं आरोग्य चांगलं राहील. बालूभाऊचे आशीर्वाद तर 100% पाठीमाग आहेत, सुरुवातीपासूनच आहेत आणि याच्या पुढे चांगलं काम करत राहा. त्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमाग कायम राहतील एवढे व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज अजयचं खरंच मनापासून अभिनंदन करतो मी, कारण मनातून एवढं ऊर भरून आला. ज्यावेळेस आज अजयला आम्ही आजपासून नाही, त्याच्या वडिलाला आम्ही 25 वर्षापासून ओळखतो. त्या माणसापाशी पैसा नाही, फक्त इमानदारी आहे. आणि आम्हाला अजय एवढं त्याच्या वडिलांची स्वप्न पूर्ण करून दाखवलं असं कधीच वाटलं नव्हतं. कारण एवढं जिमचं साहित्य, मागाच्या वस्तू मागवायची त्याची ऐपत नव्हती. त्याच्या वडिलांना त्याचे भोळक्याला असलेलं शेत रहीन ठेवलं, पैसे उचलले तिथून काही. त्यावेळेस लोकांनी, इथल्या जिमवाल्याने सुद्धा त्याची टिंगल उडवली, हे काय पोरगं टिकतंय, इथं काय राहू शकतंय. आणि त्याला खूप त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा केला. ह्या गोष्टीला अजयला माहीत आहे. वारंवार त्याला एवढा त्रास दिला की हे गोष्टी पोलीस स्टेशनपर्यंत गेल्या. तिथं मी बालूभाऊ स्वतः जाऊन ते मार्ग सॉल्व केला आणि अजयनं त्याच्या वडिलांचं स्वप्न साकार केलं. आता ह्या घडीला असं वाटतंय मला. मित्रांनो, हे जागा मार्केटप्रमाणे काय भाडं असेल तुम्हीच ओळखा. त्याप्रमाणे अजय आला फर्स्ट टाइम माझ्याकडं, भाऊ भाडं ठरवायचे. मग मार्केटप्रमाणे बालूभाऊने मला सांगितलं एवढं. मग नाही भाऊ म्हणलं. राकेश सर होते, बालूभाऊ होते, सर्वांना बसून विचार केला की भाऊ धंदा नवीन आहे आणि मुलाला एवढं भाडं परवडत नाही. मग भारत तूच सांग म्हणले. सर नाही म्हणले, बालूभाऊ नाही म्हणले. तेव्हाच मी शब्द टाकला. ती शब्द बालूभाऊ दोन्ही रड्डी परिवाराने माझा शब्द मोडला नाही आणि त्या शब्दाला होकार आजही सहकार्य. चंदू घाबरून गेला होता, म्हणतात त्याचे वडील घाबरले होते. आपली परिस्थिती नाही, हे टाकू नको, हे सोंग करणं, आपला आपण पानपट्टी टाक, छोटा मोठा धंदा मी टाकून देऊ शकता, एवढी हिंमत करणं. खरंच मी अजयच्या हिमतीची दाद देतो. आणि विशेष म्हणलं तर मी एक काही दिवसापूर्वी आता बाहेर जात आहे फिरायला, शुगर वाढल्यामुळं मलाही खूप इथं यावं वाटतंय. पण आणि वाटतं एखाद्या मशीनचा पार्ट आपल्या अंगावर पडला तर हाड जुळणार नाही. पण श्रीराम भाऊ आणि डॉक्टर माने भाऊ हे पहाटेपासून मी बघतो, त्याला भावासारखं खंबीरपणे पाठीमागे आहे. आणि असे भाऊ आणि आमचे जिल्हा प्रमुख मागे असल्यास अजयला कसलंही कमी पडणार नाही. कुणाचाही त्रास देणं हो पुढे सहन करा. अजय आम्ही पाठीमागे आहोत एवढी गवाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हीच परंपरा तुम्ही जपा आणि अशाच गोष्टीला तुम्ही पाठबळ देत राहावं. तुमचा पाठीमाग असाच आशीर्वाद राहावं या ठिकाणी मी विनंती व्यक्त करतो. आणि बालाजीदादांना विनंती करतो की आपण आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. अजय फिटनेस, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भारतजी सांगलीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय संतोष बोडगे सर, आमचे मित्र हरिभाई, माझे 2 लहान बंधू सुनील श्रीरामे, गजानन मानेजी, पंकज नरवाड, राकेश रेड्डी, उपस्थित असलेले सर्व जिम करणारी तरुण मंडळी आणि अजय. आत्ताच भारतला सांगितल्याप्रमाणे डॉक्टर साहेब, अजय जेव्हा इथं धंदा टाकायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच्या वडिलांचा विरोध होता. करेल का नाही, पण त्यावेळेस भाडं ठरवायला आल्यानंतर काय द्यायचं द्या, हे आमचे शब्द. कारण आम्ही कधीही
माझे इथे जे भाडेकरू आहेत डॉक्टर साहेब सुनील भाऊ, कधीही भाड्यासाठी मी कधी कोणाला त्रास दिलेला नाही. जे काही तर संतोष आहे, सर्वसामान्य लोकाला उभं करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. लोक मार्केटमध्ये 5-5 लाख डिपॉझिट घेतले, आम्ही 1 रुपया डिपॉझिट घेतले. विचारू शकता. म्हणजे जे शून्यातून निर्माण इथं या कॉम्प्लेक्समध्ये जे आहेत, कुंडाळे आहेत, संतोष इथंच आहे, आपले पांचाळ सर आहेत. म्हणजे आम्ही जो करणार आहे धंदा त्याला बळ देण्याचं काम केलेलं आहे आणि इथून पुढल्या काळात सध्या आम्ही त्याला बळ देण्याचं काम केलं. आज अजयचं जर सांगायचं कौतुक एवढं आहे की त्या माणसानं शून्यातून आज अहमदपूर शहरात नाही तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारची जिम तर कोणती असेल तर अजय फिटनेस क्लब. आज प्रचंड मेहनती आणि जिद्द त्याच्यामध्ये आहे. कारण त्याच्या वडिलाला वाटत होतं काय करते की काय नाही. खरोखरच अजय तुझं मनापासून हृदयापासून मी अभिनंदन करतो. कारण कुठले अडचण नव्हते, आम्ही तुझ्या पाठीमागं सर्वजण रात्री 12 वाजता जरी फोन केला तरी आम्ही तुझ्या पाठीमागे खंबीरपणे राहणार नाही. कारण आज जर अहमदपूरमध्ये बघितला तर आम्ही गोरगरिबाच्या पाठीमागे राहून त्याला बळ देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कुठलं राजकारण असो ना कोणी गोरगरीब असेल त्याला जर साथ देण्याचं काम केलं असेल तर माझ्या सर्व बंधू शिवसैनिकांनी केलेलं आहे. कधीही आम्ही कोणाला त्रास देण्याचं काम आम्ही आमच्या आयुष्यात केलेलं नाही. आज अजय तू मशिनरी आणलास, अहमदपूरच्या वैभवामध्ये भर पाडला, जिम मध्ये भर पाडला. आज तुझ्या मेहनतीला जेवढं दाद देता येईल ते कमी आहे. कारण मी चंदूला त्यांचे वडील आणि आम्ही जसं भारतनं सांगितल्याप्रमाणे 20-25 झाला आमचा सहवास आहे. ते टेन्शन मध्ये घ्यायचं सर हे करतच नाही, हे करत नाही, तू जा रे बाबा म्हणायचं. त्याला अक्षरशः त्याला रागवलो, तू इकडे जिम मध्ये यायचं नाही, ते त्याला करू दे, काय अडचण असत आम्ही मी भारत सक्षम आहे हे भाषेत आम्ही त्यांच्या वडिलांना सांगायचो. म्हणजे आज त्याच्या वडिलाचा विश्वास संपादन कोण जर केला असेल तर अजयने केलेलं आहे. तरुण मंडळीला मी एक सांगतो, आता डॉक्टर साहेबांना म्हणले की आपल्या फिटनेसकडे लक्ष द्या, आपल्या शरीराकडे लक्ष द्या. शरीराकडे लक्ष देण्याबरोबर आपल्या आईवडिलाकडे सध्या लक्ष द्या, कारण गरज आहे. आज अनेक तरुण आपल्या आईवडिलाला बाहेर काढण्याचं काम करत असतात. तुम्ही मला विनंती आहे की जिम करत असताना आपल्या शरीरावर लक्ष द्या. डॉक्टर साहेबांना म्हणल्याप्रमाणे ऑनलाईनचे प्रोडक्ट घेऊ नका. आज सुनील भाऊची त्यांची बॉडी जिम करून झालेली, कुठले प्रोडक्ट घेऊन उपयोग नाही, मेहनत घ्या. मी सध्या 7वी पासून जवळपास एक 10 वर्ष झालं माझं जिम बंद आहे. अपघात झाला होता माझा, तेव्हापासून माझी जिम बंद झाली. तरी अजयकडे काही दिवस केल्यानंतर मला परत पाठीला पेन त्रास होऊ लागल्यामुळे मी जिम बंद केली. कारण सुनील भाऊ मी 7वी पासून जिम करतो. प्रचंड ना, कुठलं व्यसन नाही, सिगरेट नाही, सुपारी नाही, दारू नाही, एकच व्यसन. आज सध्या मी रोज 4:30ला उठतो, या वर्कआउट 1 घंटा करत असतो. आणि सुनील भाऊ आणि डॉक्टर साहेब मला नेहमी म्हणतात, बरोबर तुमची स्लिम बॉडी कशी. आहार आता सरनं सांगितल्याप्रमाणे आपल्या आहाराकडे लक्ष द्या. काही बी खाऊ नका, किती बी खाऊ नका, आणि तुम्हाला घालते. ही आपली मशीन आहे, शरीरातली एक मशीन आहे. त्या मशीनला आपण जपलं तर मशीन व्यवस्थित राहते. तर त्या मशीनला काही आपण केलं तर ती मशीन खराब होते. त्याच्यामुळं आपली मशीन शरीरातली आहे, त्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर बॉडी झाली, डॉन झालो, सुपाऱ्या खातो, सिगरेट असं नका करू. आज आपल्यासमोर 2 बंधू आहेत बघा, त्यांचा आदर्श घ्या.
डॉक्टर साहेब दवाखाना चालवतात, सुनील भाऊ ड्युटी करत असतात, त्यांचा आदर्श घ्या आणि आपण या माध्यमातून या अहमदपूर नगरीला आवाज वाहवण्याच्या माध्यमातून करून विनंती करतो की आपण अजय फिटनेसला एक वेळ भेट द्या, त्यांचं टीचिंग बघा. अनेक महिला भगिनी सध्या इथे येत असतात जिमला. आज महिला भगिनी सध्या ह्या जिममध्ये अनेक महिला भगिनी आपल्या जिम वर्कआउट करून त्यांचं फिटनेस सध्या चांगल्या प्रकारचं करण्याचं काम जर कोण केलं तर अजयने केलेलं. आज त्या जिममध्ये माझ्या महिला भगिनी जर आल्या तर त्यांना एका बहिणीप्रमाणे वागणूक देण्याचं काम जर कोण करत असेल अजय फिटनेसच्या माध्यमातून अजय करत नव्हे तर इथं कुठलाही त्रास होत नाही. कारण आज भारतनं म्हणल्याप्रमाणे आम्ही कधीही अजयच्या पाठीमागे डॉक्टर साहेब आज आहे उद्या आहे कधी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही अजयच्या पाठीमागे राहू. अजय नव्हे तर जो कोणी गोरगरीब कुठलाही धंदा करू द्या त्याच्या पाठीशी राहण्याचं काम तर कोणाचं झालं आमचं राहणार. आज अजयला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. डॉक्टर साहेबांना म्हणल्याप्रमाणे पुढल्या वर्षी कार्यक्रम आपण सर्वांच्या सहकार्यानं एक चांगला कार्यक्रम बाहेर घेऊ. डॉक्टर साहेब तोरगड रोडला संध्याकाळच्या वेळेस जे कार्यक्रम आहे ते आपण सर्वजण मिळून चांगल्या प्रकारचा कार्यक्रम अहमदपूर शहरामध्ये झाला नाही होणार नाही हे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण घेऊया. डॉक्टर साहेब जे कोणी येतील त्याची तुम्ही माहिती घ्या बाहेरले, त्याचा आपण चांगल्या प्रकारचा सुंदर कार्यक्रम अहमदपूरच्या वैभवामध्ये भर पडेल असा कार्यक्रम न भूतो न भविष्यत येणाऱ्या काळात घेऊया. डॉक्टर साहेब आपण म्हणल्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं उद्याच्या 21 तारखेला गुलाल हा तुमचाच आहे. तुमच्या सर्वांनी सहकार्य केल्यामुळं हा विजय होणार आहे आणि मी आणि माझा परिवार अजय तुझ्या पाठीमागे आम्ही 100% राहू हे अभिवचन देतो. आणि तरुण पिढीला विनंती करतो परत एकदा की आपल्या शरीराकडे लक्ष द्या. शरीर आहे तर आपण शरीर नसेल तर काही नाही. आज काम करत असताना अजय कुठलीही पैशाची बी अडचण असली तर मला सांग, तुला भाऊ म्हणून मी मदत करायला केव्हाही तयार आहे. सांग भाऊ मला ही अडचण आहे मी मदत करायला. डॉक्टर साहेब अनेक लोकांना आम्ही जो गोरगरीब आहेत त्यांना पैसे देऊन त्यांना उभा करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कधी आम्ही त्यांच्याकडून कुठला 1 रुपयाचा व्याज घेतो. संतोष समोर आहे, तुमच्या समोरच आहे, तो धंदा टाकला. आज तो माणूस 1 रुपया बाहेर देतात तुमच्या भावाला. आज तो माणूस स्वतःच्या पायावर थांबून स्वतःचं घर बांधला, बंगला बांधला. अजय मला सध्या तुझ्याकडून अपेक्षा आहे आपल्या धंद्याच्या माध्यमातून काहीतर तू स्वतःचं एक घर अहमदपूरमध्ये तयार कर. मी शुभेच्छा देतो आणि एवढ्या समोर सांगतो तुला आम्ही कुठलंही भाड्याबद्दल काही म्हणणार नाही. जे तुला वाटेल ते देत जा. काय म्हणजे तू चांगलं काम करतो, म्हणजे गोरगरिबातून तू शून्यातून मोठा झालेला त्याचा अभिमान आम्हाला. आणि त्या गरिबीतून सर्वजण आपण गेलेले डॉक्टर साहेब. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीला घाबरू नको, अजून जोमानं काम कर. टीम अजून जास्तीत जास्त कसं मुले वाढतील ह्याच्याकडे लक्ष दे आणि तुझ्या शरीराकडे सध्या लक्ष दे. वेळेवर जेवण करत जा. हा माणूस सुनील भाऊ जेवत नाही वेळेवर. कुठलं टेन्शन घेत जाऊ नको. टेन्शन आलं तर हे 2 वाघ येतात. त्यांच्यामुळं कुठल्याही गोष्टीला घाबरू नको. परत एकदा तुला अजय फिटनेसला शिवसेना जिल्हा प्रमुख या नेत्यानं तुला शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आम्हाला सर्वांना बोलल्याबद्दल आम्ही आपलं ऋणात राहू इच्छितो, कारण आमच्या सर्वांना मान सन्मान दिलास. मी तर म्हणलो होतो सत्कार वगैरे नका. डॉक्टर साहेब कशाला पैसे घालतो, नको सत्कार.
पण तो ऐकला नाही. मला व्हिडिओ पाठवला, हो मी तयारी केली. आणि कशाला रे, तू मशीन आणला, आम्ही येऊन तिची पूजा करू, पण सत्काराच्या ह्या पुढे सत्काराच्या भानगडीत कुठलेही काही मशिनी आणलास सत्काराच्या भानगडीत फोडू नको. आम्ही तुमचेच आहोत आणि तुमचेच राहणार, कारण आम्हाला कुठली आशा नाही. तू आम्हाला हार घालाव, सत्कार कराव, तू ह्या भानगडीत ह्या पुढे फोडू नको, ही माझी विनंती सर्वांच्या साक्षी. बरोबर. हे पैसे इथं जिमला खर्च कर, आमच्यासाठी पैसे खर्च करू नको. आम्ही खुर्चीवर बसून काय तुला भाषण करायचं आम्ही करत जाऊ, पण ह्याच्यानंतर हार तुरे शाली आम्हाला काही नाही. तुझं चांगलं झालं, आम्हाला आनंद आहे, ह्याच्यात आम्ही समाधानी. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय श्रीरामे सरांना माझी विनंती आहे, आपण या प्रसंगी अजयची इच्छा पूर्ण करावी, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या व्यासपीठाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव रेड्डी, तसेच समोर व्यासपीठ. अजय हा असा हुडकुर मुलगा आहे की इथं झोपतो, इथेच तो राहतो, सकाळी 5ला जीव ओघळतो, आमची मेहनत तोच घेतो. आज माझं वजन 94 होतं, आज 80 किलो आणण्याचा सगळा सहभाग हा अजयचा आहे, वाटा आहे त्याच्यामध्ये. म्हणून अजय, तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. इकडे 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 शिवा पुढे घे, आई शिवा पुढे घ्या. आवाज बहुजनांचा.